नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर. तिचं नाव आहे DC फिट मराठी. माझं नाव आहे धनराज आणि आजचा आपला टॉपिक BCAA या इसेन्शियल अमिनो ॲसिडबद्दल असणार आहे. तर आपल्याला खूप सारे जण असे आहे जे BCAAचे सप्लिमेंट घेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करणार आहे की BCAAची गरज तुम्हाला खरंच आहे की नाही, आणि जर तुम्हाला BCAA घ्यायचं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि त्याचा तुमच्या शरीरावर नेमकं कसा इफेक्ट होतो किंवा किती प्रमाणात इफेक्ट होतो. ओके, तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की न्यूट्रिएंट्स असतात, जे अमिनो ॲसिड्स असतात, तर ते आपल्या आहारातून पण भेटतं आणि आपण जे सप्लिमेंट पावडर फॉर्ममध्ये पण त्यांना तुम्ही घेऊ शकतो किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये पण तुम्ही त्याला घेऊ शकता. तर जेव्हा मी BCAA बोलतो तर मी BCAA ॲज अ न्यूट्रिएंट बोलतो, BCAA ॲज अ सप्लिमेंट बोलत नाही. ही गोष्ट तुम्ही ते लक्षात घ्या. ओके, सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहीत असेल की BCAA म्हणजे एक इसेन्शियल अमिनो ॲसिड असतं. इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हणजे अशा प्रकारचं अमिनो ॲसिड जे आपलं शरीर स्वतःहून तयार करू नाही शकत, जे आपल्याला आपल्या आहारातून द्यावं लागतं. ओके, तर हे जे इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे यामध्ये 3 प्रकारचे अमिनो ॲसिड आहे, ज्यातलं सर्वात पहिलं म्हणजे ल्युसीन, दुसरं म्हणजे आयसोल्युसीन आणि तिसरं म्हणजे व्हॅलिन. तर हे जे अमिनो ॲसिड आहे ते या BCAAमध्ये म्हणजेच ब्रांच चेन अमिनो ॲसिड याच्यामध्ये असतं. ओके, आणि हे तीनही अमिनो ॲसिड जे आहे ते आपलं शरीर स्वतःहून नाही तयार करू शकत. तर यात ज्या गोष्टी आहेत त्या मी ते थोडक्यात लिहितो जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला मदत होईल. ओके, तर जसं तुम्ही इथे बघू शकतात की जे 3 प्रकारचे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स म्हणजे की ल्युसीन, आयसोल्युसीन आणि व्हॅलिन, तर हे 3 प्रकारचे अमिनो ॲसिड्स BCAAमध्ये असतात. आणि हे जे ॲसिड आहे याचा रेशो जो आहे तो 2:1:1 असा रेशो असला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही सप्लिमेंट घेताय किंवा कोणत्या सप्लिमेंटसाठी जर तुम्ही शॉपिंग करताय त्याच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये जी त्याचं जे न्यूट्रिशन व्हॅल्यू असते तर त्याच्यामध्ये जे हे 3 अमिनो ॲसिड आहे त्याचं जे प्रमाण आहे म्हणजे एका मॉलिक्युलमध्ये किती अमिनो ॲसिड आहे तर ते या रेशोमध्ये असले पाहिजे. 2:1:1 म्हणजे 2 ल्युसीन 1 आयसोल्युसीन 1 व्हॅलिन असं त्याचा रेशो असला पाहिजे. आणि जेव्हा असं रेशो असेल तरच तुम्ही ते BCAA घेतलं पाहिजे, नाही तर बाकीचे जे सर्व BCAA आहेत त्यात तुम्ही इन्व्हेस्ट नका करू. ओके, तर अनेक आपल्या मार्केटमध्ये जे BCAA भेटत असतात तर ते काहींचं जी सर्विंग आहे ती 7 ग्रॅम असते तर काहींची सर्विंग 5 ग्रॅम असते. तर अशा वेळी त्याचं जे सेग्रिगेशन आहे ते कशा पद्धतीने होतं ते मी इथे लिहितो. तर जसं तुम्ही इथे बघू शकतात की जर 7 ग्रॅम असेल सर्विंग BCAAची तर त्यामध्ये 3.4 ग्रॅम ल्युसीन आणि 1.7 ग्रॅम आयसोल्युसीन असतं आणि 1.7 ग्रॅम व्हॅलिन असतं. तर या 5 ग्रॅम सर्विंगमध्ये 2 ग्रॅम ल्युसीन, 1 ग्रॅम आयसोल्युसीन आणि 1 ग्रॅम व्हॅलिन अशा पद्धतीने याचा जो रेशो आहे तो असतो. ओके, ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्यायची. आता BCAA जो असतो तो तुम्ही का घेतला पाहिजे तर ते म्हणजेच की जेव्हा तुम्ही वर्कआउट करता जिममध्ये अशा वेळी काय होतं की आपलं जे बॉडीची जी प्रोटीनची जी रिक्वायरमेंट असते ती वाढत असते, कारण की आपण मसल ब्रेकडाऊन करत असतो आणि त्या मसलची रिकव्हरी करण्यासाठी आपल्या बॉडीला एनर्जी लागते, प्रोटीन लागतं ते मसलचे टिश्यूज रिकवर करण्यासाठी. तर अशा वेळी आपली बॉडी काय करते, ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून आपले मसल जे आहे ते ब्रेकडाऊन करते. पण हे जे मसल ब्रेकडाऊन जे आहे ते झाले नाही पाहिजे, कारण की मसल ब्रेकडाऊन झाल्यावर आपली बॉडी जाते कॅटाबॉलिक फेजमध्ये आणि जे तुम्ही हार्डली अर्न केलेले जे तुमचे मसल्स आहे तर ते मसल्स साहजिक आहे जे आपल्या सर्वातील कोणालाही हे जे मसल अर्न केलेले आहे ते वेस्ट नाही होऊन द्यायचे. ओके, तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या शरीरात प्रोटीन टाकावं लागेल. आता ते प्रोटीन नेमकं तुम्ही जे फूड सोर्सेस घेता त्यामधून तुम्ही घेऊ शकतात किंवा जे सप्लिमेंट सोर्स आहे त्यामधून तुम्ही कन्झ्युम करू शकतात. तर वर्कआउटच्या वेळी तुम्ही फूड सोर्सेसमधून प्रोटीन घेणं काय सोपं नसतं किंवा कम्फर्टेबल नसतं, कारण की जर तुम्ही वर्कआउटमध्येच चिकन, जे अंडे असेल किंवा जे पनीर असेल अशा गोष्टी जर तुम्ही कन्झ्युम केल्या तर ते तुमचं डायजेशन स्लो करून टाकेल, फूड ॲब्झॉर्प्शन एकदम स्लो होईल आणि त्याचा इफेक्ट तुमच्या वर्कआउटवर होईल. ओके, आणि ते प्रोटीन जे आहे ते चांगल्या पद्धतीने डायजेस्ट पण होणार नाही. अशा वेळी तुम्हाला लिक्विड सोर्स लागतो, म्हणजे जे सप्लिमेंट आहे BCAA हे जर तुम्ही 5 ग्रॅम पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही कन्झ्युम केलं तर अशा वेळी तुमचं शरीर जे आहे ते कॅटाबॉलिक फेजमध्ये जाणार नाही, म्हणजेच मसल ब्रेकिंगच्या झोनमध्ये जाणार नाही. तुमचं शरीर जे आहे ते ॲनाबॉलिक फेजमध्येच राहील आणि BCAAमधून प्रोटीन ॲब्झॉर्प्शन जे आहे ते एकदम हळूहळू होत असतं, स्लोली होत असतं. का? कारण की त्याचे जे अमिनो ॲसिडचे जे चेन असतात त्या कंटिन्युअस असतात, त्या लाँग चेन्स असतात.
त्या मॉलिक्यूल लॉंग चेनचे असल्यामुळे त्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते हळूहळू होतं आणि आपली बॉडी जी आहे ते मसल ब्रेकडाऊन नाही करत. तर हा एक खूप मोठा फायदा आहे BCAAचा. आणि ही BCAA सप्लिमेंट जी आहे ते मी तुम्हाला असं जसं सांगितलं, आत्ता जसं सांगितलं, ते तुम्ही ड्युरिंग द वर्कआउट घेऊ शकतात जेव्हा तुम्ही वर्कआउट करताय. स्पेशली जे ॲथलीट्स आहे, जे रनिंग करताय, इंड्युरन्सची ट्रेनिंग करताय, किंवा जे स्प्रिंटर्स आहे, तर किंवा एखादा स्पोर्ट्स खेळताय, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल किंवा बास्केटबॉल, अशा स्पोर्ट्समध्ये पण जेव्हा तुमची इंड्युरन्सची लेवल खूप जास्त लागते, तर अशा वेळी पण या BCAAचे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. अशा वेळी तुमच्या शरीराची रिकव्हरी चांगली होऊ शकते आणि जे मसल ब्रेकडाऊन जो होतोय, तर तो ब्रेकडाऊन पण एकदम फास्टली रिकवर होऊ शकतो. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ड्युरिंग वर्कआउट तुम्ही BCAA घेऊ शकता. आणि जर तुम्ही BCAA अफोर्ड नाही करू शकत किंवा तुम्हाला जर सप्लिमेंट नाहीच घ्यायचं आहे, तर तुम्ही अशा वेळी तुमचं जो वर्कआउट करताय त्याच्या 1 तासाआधी 6 ते 7 जे एग व्हाईट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. किंवा बॉइल्ड एग्स जर तुम्ही कन्झ्युम केले, तर त्यात पण इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहे. हे जे अमिनो ॲसिड्स जे मी इथे लिहिलं आहे ते पण या अंड्यामध्ये असतात. तर आणि जे एग आहे ते एकदम फास्टली डायजेस्ट पण होतं. तर हा पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि जर तुम्ही सप्लिमेंट कन्झ्युम करत असाल, तर ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की एकदम एकाच वेळी ते सप्लिमेंट नाही तुम्ही कन्झ्युम करायचं. तुम्ही ड्युरिंग द वर्कआउट एक घोट किंवा एक सिप तुम्ही घेऊ शकता दर 10 मिनिटाला, 20 मिनिटाला किंवा 5 मिनिटाला तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने. अशा वेळी तुमच्या शरीरातली जी एनर्जीची लेवल आहे ती पण एकदम चांगली राहील. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे थोडक्यात मला या व्हिडिओतून एवढं सांगायचं होतं की जे BCAA आहे त्याचा खूप जास्त फायदा आहे तुम्हाला. जर तुम्ही ॲथलीट्स असाल तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त फायदा आहे. उठल्या उठल्या जर तुम्हाला रनिंग करायची असेल, तर अशा वेळी तुम्ही एम्प्टी स्टमक रनिंग करण्यापेक्षा जर तुम्ही BCAAचं सप्लिमेंट 5 ग्रॅम किंवा 7 ग्रॅम जे पण असेल ते सिप करून जर तुम्ही वर्कआउट केला, तर नक्कीच तुमचे मसल जे आहे ते मसल लॉस होणार नाही. आणि जी एनर्जी बॉडीला लागते ती त्या फॅटमधूनच घेतली जाईल आणि जे प्रोटीन लागतं आहे ते तुमच्या BCAAमधून घेतले जाईल. अशा वेळी तुमचा मसल प्रिझर्व होईल आणि फक्त फॅट लॉस होईल. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही सकाळी एम्प्टी स्टमकवर कार्डिओ किंवा रनिंग करायचा जर विचार करत असेल किंवा वर्कआउट करायचा विचार करत असेल तर. ओके, थोडक्यात एवढीच माहिती मला BCAAबद्दल तुम्हाला सांगायची होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी नवीन गोष्ट तुम्ही आज शिकला असेल. तर असंच जे माझी व्हिडिओ आहे ते तुम्ही बघत राहा आणि शेअर करत राहा. आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.